एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 14. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले, अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. जय हरी. आता चतुश्लोकी भागवत, जे मूळ भागवतात 45 श्लोक, त्यावर नाथांनी 1000 ओव्यांचं स्पष्टीकरणार्थ लिहिलेलं, ही एकनाथांची पहिली साहित्य निर्मिती होती. आणि तेही सद्गुरूंनी अर्थात जनार्दन स्वामींनी सांगितली त्यामुळे. आणि त्यामुळे एकनाथही मोठ्या खुशीत होता, आनंद सागरात बुडून गेला होता. आता चंद्रभट्टांची अवस्था मात्र फारच वेगळी झाली होती. हे गुरुशिष्य आणखीन काही दिवस आपल्या घरी राहावेत, त्यांचा आपल्याला सहवास लाभावा अशी त्यांची फार इच्छा होती मनात. पण कार्यपूर्तीनंतर हे दोघं तिथून प्रस्थान ठेवायला उत्सुक होते. त्यांचा निरोप कसा घ्यावा हा मोठा अवघड प्रश्न चंद्रभट्टांपुढे होता. शेवटी या लोकोत्तर पुरुषांचं सानिध्य लाभावं, आपल्या ज्ञानाची वृद्धी व्हावी आणि ईश्वरी तत्वाच्या निकट जायला मिळावं, हा हेतू मनी धरून चंद्रभट्ट स्वतःच त्यांच्याबरोबर यात्रेला निघाले. दोघांच्यात तिसरा मिसळला. आता त्यांच्या सुखसंवादाला विविध अंगांना धुमारे फुटू लागले. प्रश्नोपप्रश्नांची आणि त्यांच्या उकलींची लयलूट झाली. अनेक प्रश्नांचा उलगडा झाला आणि आनंदाला सर्वांगानं बहार येऊ लागला. प्रवास सुरू झालेला. नाशिक पंचवटीत आल्यावर ह्या तिन्ही यात्रेकरूंची अंतःकरणं राममय झाली. ते आपापसात बोलायचे थांबले, पण स्वतःतल्या आत्मारामाशी त्यांचा सुखसंवाद सुरू झाला. ही भूमी, इथला कण न कण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झाला आहे. ही गोदामाई प्रभुस्पर्शानं उन्नत झाली आहे आणि या जलाचा थेंब न थेंब पावित्र्य अनुभवतो आहे. धन्य ही देवस्पर्शी भूमी आणि हे जल, असं म्हणून तिघांनी ती तिथली माती मोठ्या श्रद्धेनं अंगाऱ्यासारखी कपाळाला लावली आणि गोदास्नान करून जलप्राशन केलं. चंद्रगिरीला चतुश्लोकी भागवतावर टीका लिहिण्याचा श्री गणेशा केला होता. पंचवटीतल्या काळारामाच्या मंदिरात गुरु आज्ञेनं राहिलेल्या श्लोकांवर प्राकृतात टीका लिहिण्यास प्रारंभ करून ग्रंथ समाप्ती झाली. प्रभू रामचंद्रांच्या साक्षीनं त्यांनी पहिला ग्रंथ लिहिला. साहित्याचं पहिलं पुष्प ईश्वरचरणी अर्पण केलं. ग्रंथ समाप्ती होईपर्यंतचा काळ हे तिघं पंचवटीतच मुक्कामास होते. या तिघांना एकमेकांचा सहवास म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीसारखा आल्हाददायक वाटत होता. ज्ञानवृद्धीबरोबर सच्चित आनंदाचा साक्षात्कार अनुभवायला मिळत होता. पंचवटीतला मुक्काम संपवून ते त्र्यंबकेश्वरी निघाले. ब्रह्मगिरीवरचा गोदावरीचा उगम, त्या अनुषंगानं गौतम ऋषींची कथा, नील पर्वत, ही भूमी ऋषीमुनींच्या वास्तव्यानं कशी पुनीत झाली आहे याच्या पुराणकथा चंद्रभट्ट सांगत होता. निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेताना मात्र आजोबांच्या मुखातून ऐकलेली कथा एकनाथाला आठवू लागली. निवृत्तीनाथांची झालेली गुरुभेट, गहिनीनाथांचा अनुग्रह, हे सगळं या परिसरातच घडलेल्या गोष्टी. हा परिसर पावन न झाला तरच नवल. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आता पुढच्या प्रस्थानाची ठरवाठरवी करायची. तो जनार्दन स्वामी म्हणाले, एका अर्थात एकनाथाला, मला आता माझ्या चाकरीवर रुजू व्हायला हवं. करता आली तितकी सोबत मी तुला केली, आता यापुढे तुला एकट्यालाच प्रवास करायचा आहे. अरे, तरुण वय म्हणजे जीवनातील बहारीचं वय. ह्या वयात शरीर आणि मन दोन्ही उत्साहात असतात. अडचणी सोसायची ताकद असते. तेव्हा याच वयात तू तीर्थाटन करून घे. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील सारी तीर्थक्षेत्र पायाखाली घाल. तुझे चर्मचक्षु उघडे ठेवून देश काल परिस्थिती न्याहाळून घे. समाज परिस्थिती, लोकस्वभाव, राजकारण, हे सगळ्यांचं निरीक्षण कर.
याचा उपयोग तुला उतारवयात निश्चितच होईल. अरे, प्रवासासारखा दुसरा मोठा गुरु नाही. सारा जीवनानुभव तीर्थाटनानं मिळतो. मनाचं श्रद्धास्थान ढळू देऊ नकोस. कोणत्याही विपरीत परिस्थितीत खचू नकोस आणि आपली यात्रा चालू ठेव. जनार्दन स्वामींची आज्ञा एकनाथानं शिरसावंद्य मानली आणि त्यांना दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. आता इथून गुरु शिष्यांचा प्रवास मार्ग भिन्न झाला, पण अंतर्यामी ते अभिन्नच होते. एकनाथांनी फडशी खांद्यावर टाकून उत्तर दिशेकडे मार्ग आक्रमायला सुरुवात केली. श्रद्धा आणि भक्तीचं पाथेय बरोबर होतंच. हिमालय आपला मानबिंदू, त्याबद्दल बरंच काही ऐकलेलं, त्यामुळे एकनाथांनी तो ध्येयबिंदू मानला होता आणि आता हिमालयात जायचं, मग इतर क्षेत्र पाहायची हे मनाशी निश्चित केलं आणि ते खानदेश मार्गे माळव्यात आले. पहाटे प्रवासास सुरुवात करायची. बैलगाडी, छकडा, वेळप्रसंगी घोडा, तट्टू वगैरे जे वाहन उपलब्ध होईल त्यांनी प्रवास करायचा. न पेक्षा पायी चालत राहायचं. दुपारी उन्हं तापू लागली की विश्रांती घ्यायची. पुन्हा उन्हं उतरली की काळोख पडेपर्यंत प्रवास करायचा. रात्री सुरक्षित स्थळ पाहून मुक्काम करायचा, असा त्यांचा क्रम चालू होता. अजूनपर्यंत प्रवासात भाषेची अडचण जाणवत नव्हती, कारण मराठी भाषा तिथपर्यंतचा प्रवासात तरी प्रचलित होती. जीवनातल्या विविधतेनं एकनाथ भारावून जात होते. नर्मदेच्या काठावर विराजमान झालेल्या श्री ओंकारेश्वर महादेवाच्या दर्शनानं नाथ प्रफुल्लित झाले. त्यांना श्री शंकराचार्यांनी नर्मदेवर केलेलं स्तोत्र आठवलं. अष्टक त्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं आणि भावपूर्ण स्वरात असं म्हणलं तिथे. या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन त्यांनी उज्जैनी नगरीकडे पुढे जायला ठरवलं. क्षिप्रेकाठची ही नगरी अनादिकालापासून वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रसिद्धीला आलेली. त्यांना कालिदासांचं मेघदूत आठवलं. त्या प्राचीन नगरीचं ते वाचलेलं वैभव आठवलं. ही अवंतिका नगरी म्हणजे विद्या, संस्कृती आणि कला कौशल्याचं माहेरघर होती. ते क्षिप्रेत स्नानासाठी उतरले. त्यांनी हरगंगे म्हणून पाण्यात उडी मारली आणि त्यांना वाटलं, हीच माझी गोदामाई आहे. पूर्वी जे काशीला महत्त्व होतं तेच दक्षिण काशी पैठणला होतं आणि अवंतिका नगरी तर दोघींपेक्षा उणी नाहीच. पूर्वी ही तिन्ही स्थानं भारतीय संस्कृतीची केंद्र होती. इथल्या विद्यापीठाद्वारे भारतीय संस्कृतीचं रक्षण झालं आणि तिची वृद्धीही झाली. दुसरी बुडी मारताना एकनाथांना वाटलं की ह्या अवंतिकेचं आणि पैठणचं नातं तर याहूनही निकटचं आहे. इथला राजा विक्रमादित्य आणि प्रतिष्ठानचा राजा शालिवाहन दोघंही बलाढ्य आणि धार्मिक हिंदू राजे. पण या दोघांच्या विधिलिखितात काही आगळं वेगळं होतं. कोणीतरी ज्योतिष्यानं विक्रमादित्यास सांगितलं की दक्षिणेतल्या प्रतिष्ठान नगरीचा राजा शालिवाहन याच्या हातून तुझं मरण आहे. ललाट रेषा पुसता येत नाही, विधिलिखित पालटता येत नाही, हे या सुज्ञ राजाला ज्ञात असूनही आपल्या पराक्रमाच्या बळावर त्यानं करू नये तो अविचार केला आणि तो प्रतिष्ठान नगरीवर सैन्यासह चाल करून गेला. आपल्या पायानंच जणू तो मृत्यूला सामोरा गेला. दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि घडायचं तेच घडलं. विक्रमादित्य मारला गेला. शालिवाहनचा हा अनुपम्य पराक्रम पाहून इतरांनी त्याला दक्षिण पथाचं सम्राट पद बहाल केलं. ह्या काळात पैठण नगरी अत्यंत वैभव संपन्न होती. या राजधानीचा दराराही विशेषत्वानं होता. ह्या शालिवाहनानं आपल्या नावानं नूतन शकमोजणीस प्रारंभ केला. नाथांना वाटलं की किती काळ लोटला या घटनेला. जवळजवळ 1500 वर्षाचा काळ, पण अद्याप शालिवाहन कथा, दंतकथा, लोककथांच्या रूपानं जनमानसात स्थान टिकवून आहेत आणि शकमोजणीच्या निमित्तानं तर तो अनंत कालपर्यंत समाजाला ज्ञात राहणार आहे.
श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेताना एकनाथांनी पाहिलं की महाकालेश्वराच्या मस्तकावर श्री ओंकारेश्वराची स्थापना आहे आणि श्री ओंकारेश्वराचं दर्शन घेताना त्यांनी पाहिलं होतंच की श्री ओंकारेश्वराच्या माथ्यावर श्री महाकालेश्वरात विराजमान आहेत. एकाच वेळी 2 ज्योतिर्लिंगाची दर्शन घेऊन त्यांना कृतार्थ वाटलं. मध्य भारत ओलांडून आता उत्तरेचा प्रवास सुरू झाला होता. मराठी भाषा बरीच मागे पडली होती, पण सर्व ठिकाणी मुघल साम्राज्याचे हातपाय पसरले असल्यानं सर्वसाधारण माणसांना हिंदी भाषा कळत होती. उर्दू मिश्रित हिंदी भाषेच्या बाबतीतही लोक अनभिज्ञ नव्हतेच. नाथ तर बहामनी राज्याच्या राजधानी देवगिरीला वास्तव्य करून होते, त्यामुळं त्यांना ही भाषा बरीचशी ज्ञात होती. नाही म्हणलं तरी आता जन्मभूमी फार मागे राहिली होती. इथलं हवामान, जेवणाची पद्धत आणि भोवतीचं वातावरण यात फार अंतर पडत होतं. पण आश्चर्य असं होतं की जर काही अडचण निर्माण झाली तर त्यांना कोणीतरी मार्गदर्शक भेटायचाच. तो पुढच्या मुक्कामांची माहिती सांगायचा, वाटाण्याप्रमाणे वाट दाखवायचा. कधी भाषेची अडचण आलीच तर खाणाखुणा करून नड निभावून जाई. गुरूंचं स्मरण आणि ईश्वराचं नामस्मरण सोबतीला असल्यानं प्रवासाचा थकवा जाणवत नव्हता. अगर त्याचा बागुलबुवाही त्यांना वाटत नव्हता. प्रवासाच्या वेळी व्यापक दृष्टी ठेवली की लहान सहान नगण्य अडचणींवर मात करता येते. त्यांचा बाऊ वाटत नाही याचा त्यांना अनुभव आला. ग्वालेर मागे पडलं होतं. पुढची वाटचाल सुरू होती. दुतर्फा दाट्टवाडी अशी झाडी असल्यानं पायवाटेला शीण जाणवत नव्हता. थोड्या अंतरावर 2-4 झोपड्यांची वस्ती असावी असं नाथांना वाटलं. वस्ती आहे त्या अर्थी पाण्याची सोय असेल. आपण तिथेच दुपारच्या विश्रांतीला थांबावं. जशी जशी वस्ती जवळ येत होती तसा तसा आरडाओरडा ऐकू येत होता. भर दिवसा लुटालूट करणं, उभी पिकं कापून नेणं किंवा बायका पळवणं या राजवटीत नित्याचंच होतं. एकनाथांचं अंतःकरण आक्रोश ऐकून व्यथित झालं. आवाज स्त्रीचा होता आणि हाय रे दैया, मोरी गौ को ये कमबख्त घसीट के ले जा रहा है म्हणून ती ऊर बडवून रडत होती. नाथांनी पाहिलं 2 जण गाईला फरफटत ओढत ढकलत नेत होते. गाय हंबरत होती आणि झोपडीच्या बाहेर झोपडीच्या दारात उभी असलेली ही गायीची मालकीण घोंगट काढून ऊर बडवून रडत होती. मेरी गैया, मेरी गोमाता, कोई बचाओ, कोई 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 बचाओ, कोई छुडाओ. हे दृश्य विलक्षण होतं, हतबद्ध करणारं होतं. ती माणसं मागे वळून म्हणाली, ए औरत, ज़्यादा चिल्लाएगी, शोर करेगी तो तेरी सामने इस गाय का खात्मा कर डालेंगे. असं म्हणून त्या मानवी राक्षसांनी गायीच्या मानेवर कोयता ठेवला. नाथांचा जीव हिमपुटी झाला. पारतंत्र्याच्या काळात माणूस किती हतबल होऊ शकतो, तो अशा क्रूरतेला प्रतिकार करायला कसा असमर्थ असतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला. त्यांनी चटकन डोळे मिटले आणि मनोमनी प्रार्थना केली, गोपाळ कृष्णा, अरे कृष्णा, तुझ्या गोधनाची काय विटंबना आणि मी पुरुषासारखा पुरुष असून काय ही माझी कुचंबणा भगवंता, आता तूच धाव. नाथांची प्रार्थना चालू होती तेवढ्यात कोयता उगारलेला खाटीक किंचाळला. अरे अरे, ये तो गौ नाही, सुअर है, सुअर. दुसरा म्हणाला, अरे सुअर का, ये तो गौ ही है. असं म्हणून त्याने सुरा उगारला. त्यालाही गायीच्या जागी डुक्करच दिसलं. त्याबरोबर दोघे घाबरले आणि म्हणाले, अरे 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 अरे, वो औरत नाही, औरत नाही, चुडेल आहे, चुडेल, भागो यहाँ से. असं म्हणून गाईला सोडून ते पळून गेले. ती बाई धावतच गाईकडे आली आणि गायही त्या बाईकडे झेपावली गेली. हे जेव्हा नाथांनी पाहिलं आणि ती बाई रडत रडत बडबडत होती, माझ्या कुटुंबाचा आधार असलेली गाय बचावली, तिच्या दुधावरचा माझं घर प्रपंच चालतो, माझ्या लेकरा बाळांना 2 घास खायला मिळतात. देवा देवा, तुझी कृपा झाली, तुझी कृपा झाली, म्हणूनच माझी गाय वाचली, गाय वाचली. जय हरी, रामकृष्ण हरी.